त्या शेतात आपण पाहू शकतो की या शेतामध्ये शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून कपाशीची लागवड केली होती. मात्र या कपाशीची लागवड जी आपण पाहू शकतो या शेतात पूर्णपणे अजूनही पाणी साचलेलं आहे. जे पिकं जी होती, हिरवीगार पिकं जी होती, ती अक्षरशः आता काळी ठक्का पडलेली आहे, खरडून गेलेली आहे. या परिसरात अमरावती जिल्ह्याचा एकूण जर बघितलं आपण तर हजारो हेक्टर शेती जी आहे ती या नुकत्याच आलेल्या या पावसामुळं, ढगफुटी सदृश पावसामुळं खरडून गेलेली आहे आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. मी वायगाव परिसरात आहोत. माझ्यासोबत शेतकरी आहे. आपण त्यांना विचारूया. दादा मला सांगा, तुमची किती एकर शेत होतं? काय लागवड केली होती? आणि काय नुकसान झालं? हे माझं 2 एकर शेत पूर्ण खरडून गेलेलं. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटनं जो तो पूल केलेला आहे तो अजिबात निकामी आहे. पूर्ण डाऊनमध्ये पाहिले आहे. सर्व शेतातलं पाणी पूर्ण आमच्या शेतात निघून चाललं. पूर्ण शेतं खराब झाले आहे. आज अशी परिस्थिती आहे की आम्हाला आत्महत्येशिवाय पर्यायच नाही उरलेला आहे. एवढा मोठा खर्च लागून आता निघन कुठून? आणि त्याच्यानंतर मालाले अजिबात भाव नाही आहे. तूर 6,000 रुपये क्विंटल, 7,000 रुपये कापूस. काय हे परवडणारं झालं आहे? आज अशी कंडिशन आहे का कास्तकाराला आत्महत्येशिवाय पर्यायच उरलेला नाही आहे. तरी गव्हर्नमेंटनं याची भरपाई पूर्णपणे देण्यात यावी ही माझी विनंती आहे. तुम्ही या साधारणतः शेतीला किती खर्च लावला होता? याला किती तुम्हाला खर्च 50 ते 60,000 रुपये खर्च लागून गेला आतापर्यंत. आता त्याच्यात निघाजोगत काहीच राहिलं नाही. वखरल्याशिवाय पर्याय नाही आहे. त्याच्यामुळं आम्हाला आत्महत्येशिवाय पर्यायच राहिलेला नाही आहे. निश्चितच आपण पाहू शकतो की शेतकऱ्यांनी या 2 एकर शेतीमध्ये 50,000 रुपयाचा खर्च लावला होता. आणखी काही खर्च लावला असता किमान 5 ते 7 लाख रुपये उत्पन्न येईल या आशेने शेतकऱ्यांनी हा खर्च केला. खरं तर कर्जबाजारीहून खर्च केला. एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही आणि आता या अस्मानी संकटामुळं शेतकरी आणखी अडचणीत आले. त्यामुळं शासनाने तातडीने पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी जी आहे ते शेतकरी बांधव करत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, वायगाव, अमरावती.